तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, नॅनोला इज्जत द्या मित्रांनो. कन्व्हर्टेबल होती का रे ती? हा कन्व्हर्टेबल नॅनो. येताना परत एकदा दाखवतो. धडक कारवाई आहे इथं, डायरेक्ट दुकानं उचलून येतात. मित्रांनो जय शिवराय. जय शिवराय. आज मंडे, सोमवार आहे आणि एक्सपायरी कशाची? एक्सपायरी आज MIDC मिड कॅप निफ्टीची. MIDC मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी. पण सेलिंग शक्यतो आत्ता करत आहे आपण, सध्या थांबवलेलं आहे सेलिंग. आणि ओपनिंग जे आहे निफ्टीचे काय 40-50 पॉईंट आहे ना गॅप. आणि बँक निफ्टी कसं आहे? बँक निफ्टी फ्लॅटच ओपनिंग आहे. त्यासाठी फ्लॅटच आहे. काय काय 1-2 स्टॉक आलेले आहेत आपले बुकिंगला. तर बघू काय होतं. आणि मंगेश जो आहे तो घरीच अजून, तो येतोय थोड्या वेळात. आणि बघू काय होतंय. तर ब्लॉग कंटिन्यू करा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता सकाळचे वाजलेत 9:36 आणि एक स्टॉक होता आपला इंडियन ऑइल IOC. तर तो स्टॉक आपल्याला एक्झिट करायचा आहे, ज्याचं की टार्गेट बघू शकता तुम्ही 11.36% झालेलं आहे, 10%च्या वरती गेला आहे. पण मोबाईलमधनं तो स्टॉक एक्झिट होत नव्हता, त्यामुळं जरा हितनं करायचा प्रयत्न करतो आता. तर हा स्टॉक एक्झिट करतो. टुडेज रिटर्नमध्ये तुम्ही जर आत्ता बघितलं तर प्रॉफिट सध्या आजचा 1000 रुपये चालू आहे आणि ओव्हरऑल 450 रुपये. आणि ॲप स्टॉकमध्ये ओव्हरऑल जो बघितला 2500, म्हणजे आज पण एक 3500चा धिंगाणा आहे. तर बघूया हा स्टॉक पहिला एक्झिट करू, बघू होतोय का. तर मित्रांनो हे आपला ॲप स्टॉक आहे आणि ॲप स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर टुडेज रिटर्नमध्ये एक 850 रुपये आहेत आणि टोटल ओव्हरऑलमध्ये 2300 गेलं आहे. आणि याच्यात पण एक स्टॉक होता आपला, तो पण आता बुकिंग कशी आला आहे, तो म्हणजे NTPC. इथं जर तुम्ही बघितलं तर आता 8-8.5% गेला आहे, हा 10% जाऊन आला आहे समथिंग. तर बघू आता याच्यात पण आपण प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करू आणि ओव्हरऑल बघू आता एक किती रुपये आपले बुक होतात ते. नमस्कार मित्रांनो. तर आपला अजून एक स्टॉक या ठिकाणी मी बुक करतोय आता, तो म्हणजे कोल इंडिया, ज्याचं की 10% पर्यंत झालं. आता ब्लॉक काढतोय परत 9:58 आला आहे. तर ह्याला मी आता एक्झिट करतो. आणि त्यानंतर जो दुसरा स्टॉक आपल्याला एक्झिट करायचा आहे तो म्हणजे आपला या ठिकाणी बघू शकता NTPC, ज्याचं पण एक 8.92% झालं आहे. हा पण 9च्या वर चालला होता, तर ह्याला पण आपण एक्झिट करून टाकू. तर हे दोन स्टॉक आता एक्झिट करतो, जिथं 1300 रुपये आणि या ठिकाणी आपले 1700 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट किती झाले 1300 आणि 1700 2000-3000 रुपये बुक करू आपण या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, नॅनोला इज्जत द्या मित्रांनो. कन्व्हर्टेबल होती का रे ती? हा कन्व्हर्टेबल नॅनो. येताना परत एकदा दाखवतो. धडक कारवाई आहे इथं, डायरेक्ट दुकानं उचलून येतात. अरे खरंच की परत आले हे बघ. आता आम्ही चाललोय चहा प्यायला. 4000 प्रॉफिट आपण बुक केलेला आहे सकाळी स्टॉकमध्ये आणि त्यामुळे चाललोय. वॉटर सप्लायर्स, तुला आठवतं का रे जुन्या तुमच्या लाईनीत वॉटर सप्लायर यायचं का? पाणी बिनी नसल्यावर नाही का वॉटर सप्लाय. पण तुमच्या मिनी कूपर आयुष्यभर. तर मित्रांनो बघू शकता, स्विफ्ट वाटत असेल तुम्हाला, मिनी कूपर आहे. 50 लाखाची गाडी आहे याडी, खतरनाक. तर चालतं मित्रांनो, भेटू आता डायरेक्ट चहा पिताना. तुम्हाला हा रस्ता ओळखीचा असेल तर कमेंट करा जरा, कुठला रस्ता आहे हा. डायरेक्ट भेटू आपण टपरीवरती. तर मित्रांनो आपण आलेलो आहेत कॉफी प्यायला. बघू शकता इथं आलेलो आहेत आपण. ते ओळखतील का लोक? हा ओळखतील. काय माहिती, जे राहणारे असतील ते ओळखतील, बाकीचे नाही. तर मित्रांनो सकाळी आपण 4000 प्रॉफिट बुक केला कोल इंडियामध्ये. दाखवलंय का? दाखवलंय ना. हा सांगतोय. कोल इंडियामध्ये 1800, त्यानंतर NTPC मध्ये 1400 आणि त्यानंतर आपला एक IOC, तर IOC मध्ये 1100, 14% असं तिकडे बुक केलं होतं. आणि त्यानंतर आजच्या स्टॉकमध्ये काय काय होल्डिंग केलेली आहे, तर बघू आता त्याचं काय होतंय. आजचे 10%चे तर बुक झाले सगळे, बाकी आम्ही असं चालू फिरायला. आणि एक महत्वाची कामगिरी करायला जायचंय आज पण विजय सेल्समध्ये. मला वाटतं तिथे व्हिडिओज काढावा जरा त्यांचा. एक्सपोज त्यांनी काय केलं माहितीये का, ते म्हणतात इंजिनियर व्हिजिट करून गेलाय, TV नीट झाली असं मेसेज आलाय. म्हणजे बघ स्कॅम 2024. आता तिथे गेल्यावर म्हणते तुम्ही नव्हती तिथं जागेव. पळे मी घरीच होतो, काय पण सांगायला लागलं. पण हे चुकीचं आहे. जाऊ दे, जाऊ. केस कापायचे पण आहे, त्यामुळे बघू, येऊ जाऊ. तर ब्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलोय केस कापायला. अरे किती कापतो? नाही माझे नाही, माझे वाढलेच नाहीत. वाढले. काय वाटते कुठला कट मारा होते? मागचे विराट कोहली सारखा. आता हे भाई पाऊस पडायला लागला बघ. पाऊस नाही, पैशांचा आहे का? कुठे आहे ते? काय गोल जाऊ दे. तसला जर कट मारला तर घरी शिव्या घातल्या होत्या. या साईडनं असं जातं. नॉर्मलच करावं का कसं करावं? तुझ्यासारखं तुझं नॉर्मल आहे का?
मग कुठलं आहे ते विराट कोहली सारखंच केलंय का तू? मी नाही करत बाबत असलं, उगाच नको लफड्याची काम आहे. नाही रे थोडंच मला तसं भांगर दिसतंय ना पण इकडे नाही, पण ते लई छपरी वाटत होतं. ते एका पोराचं तू दाखवलेलं गार्डन मध्ये एवढंच होतं मागं आणि एवढा पट्टा काढला होता त्याचा. जाऊ दे, नॉर्मलच करू. इथं जाऊया आता, दररोज दुकान आहे आपलं. चालतंय, भेटू आता. केस कापल्यावर बघू कसं दिसतंय. मित्रांनो झालेली केस कापून झाली. कसं वाटतं मित्रांनो, मी कधी सांगा. शंपू झाला. आधीचा जो कट होता ना, तो मला ह्याने एका पोराचा दाखवला होता. मला वाटलं तसंच दिसतोय काय मी, म्हणजे एवढं डायरेक्ट गायब होतं आणि एवढंच होतं माझं. गैरसमज दूर झाला काय बघा असं. पण माझं असं जास्त वाटत होतं जरा, त्यामुळे हा विराट कोहलीचं सोडलं आणि हा आपला नॉर्मल कट मारला. ह्याला काय म्हणतात? ह्याला स्लोप. हा स्लोप मी खाल्लं का वरनं? स्लोप खाल्लं वर्ण मार ना, खाली इथं ठेवायची इथनं वर्ण हे घालायचं आणि खाली फक्त ठेवायची शेवाळी कट. ते दाखवलं का रे बुक केलेले? हा दाखवलं. दुसरे पण? सांगितलं 4100 रुपये जे 3 स्टॉक बुक केले. तरी पण ते अजून वर पडलं बघितलं ना. हा, पण आपलं जे आपण स्पेसिफिक टार्गेट ठेवतो 10% ते थोडं जास्त झालं, 14%. ते चुकून जास्त झालं. चुकून जास्त झालं. म्हणलं थोडं ट्रेल करू आणि गेलं ते वरती. म्हणलं ठीक आहे चालतंय. आणि आता एक मेन कामगिरी करायला जायचं आपल्याला विजय सेल्समध्ये. मला वाटतं रेकॉर्डिंग चालूच ठेवत्या बायपाशी, जरा व्हायरल करायचं. कारण खूप दिवस झाले, महिना झालं. आणि ज्या प्रकारचा मेसेज आलाय मला की इंजिनियर व्हिजिट करून गेलाय. कुठनं गेला काय माहित नाही, आमच्या टावरपासूनच गेला वाटतं. पण इंजिनियर ड्रोननीच बघून गेलाय. ड्रोन आहे. आणि ते काय स्कॅम आहे काय माहित नाही आपलं, कारण तो जुना टीव्ही त्यांना पण माहित नाही कुठे आहे. आणि आम्हाला तुला 2K टीव्ही दिला, तर मग डायरेक्ट शोरूम मधनच घेऊन येतो त्यांच्या मॉल मधून. आता मला वाटतं फुल रेकॉर्डिंग चालू ठेवायचं. तुला काय वाटतं? हा चला तिथं आलो आहे का नाही काय माहिती. जाऊ दे बघू. आलो ते काय बँकेचं अकाउंट काय म्हणतात त्याला, काउंटर लॉकर उघडायचं. चल तर भेटू. नमस्कार मित्रांनो, तर आता डीमार्ट नाही कुठनं आलो आपण, विजय सेल्समधनं आलो आम्ही. 2:18 झाल्यात. तिथलं काय रेकॉर्ड केलं नाही, उगाच तमाशा नको म्हणलं. आणि टीव्हीचं काय म्हणली रे ती बाई पोरगी? मला आठवलं काय बोललं. जाऊ दे, ती काय म्हणली? टीव्ही वाले म्हणले होईन अजून आठवड्याभराने अजून म्हणत 2 महिने झाले. मी त्यांना बोललो त्या पेट्रोलच्या टीव्ही नीट झाला असतं राव. कुठनं चेक करून गेलं ती इंजिनियर घरी आले नाही. इंजिनियर व्हिजिटेड काय तो टीव्ही नीट करायला दुसऱ्याचा जुना दिला वापरायला. बरोबर, मला वाटतं तेच ना. हा पण टीव्ही अजून एकाला दिलाय वापरायला. काय माहित काय स्कॅम केलं ह्यांनी. पण जाऊ द्या, असू द्या. अरे इकडे धिंगाणा चाललाय निफ्टी बँक निफ्टी मध्ये. हे बघा किती पडलं, किती रिकवर झालं. ठीक आहे, म्हणजे आता ब्रेकआउटची वाट बघितली तर परत ब्रेकआउट झाला आणि परत एकदा वरती. तर असं होतं. ऑल टाइम हायला निफ्टी आहे सध्या. बँक निफ्टी थोडं मध्ये आहे. निफ्टीचा चार्ट बघू बरं काय बघाय. अरे भाई तेरा काय विषय है, तू क्या कर रहा है भाई? सेम फॉरेक्स बिरेक्स है क्या? नाही कुछ नाही बाबा का. थांब बघू, मला निफ्टीचा चार्ट बघू. ओ भाई, हे कॅन्डल 1 2 3 4 5 6 7 8 9 रेड कॅन्डल, त्यानंतर 3 ग्रीन कॅन्डल मध्ये अख्खा अर्ध्याच्या वर कव्हर केला ह्याने. आणि मला असं वाटतं परत इथं जाऊन साईडवेजच राहील मार्केट. असं खूप वेळा झालंय की आम्ही स्ट्रॅडल मारल्याला ऑलमोस्ट इकडे येऊन परत साईडवेज राहिलंय. आणि हे काय लावलंय, हे किल झोन मारायची गोळी आहे काय? हे थांब रे, कुठलं इंडिकेटर कुठे आहे ते? मला वाटतं हे बाय डिफॉल्ट आलंय डायरेक्टली. हे काय उजडी जपई सिक्रेट आहे. उजडी जपी जॅपनीज ट्रेडिंग मित्रांनो गणेश करतो. आणि दुपारी नाही, रात्री 2:30 वाजता चालू होतं ना काहीतरी. रात्री 2:30 ते दुपारी 3:30 चालू. अच्छा, नाही पण ते त्या एक झोन आहे ना काहीतरी ट्रेडिंग करायचा रात्री 2:30 वाजता पहाटेचा. आणि ब्रोकर पळून गेला तर ब्रोकर मग आपण पण जायचं. बाई बरे इलिगल आहे ते, लांब राहत्यापासनं. पण हे बघू शकता आता खतरनाक असे मुवमेंट आलेले आहेत. पण आपले जे स्टॉक बुक केलेत मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं, त्यामुळे काय एडिटिंग करायला यायचं का हे तुम्ही बघू शकता. अस्तव्यस्त झालंय कारण फोटोशूट चाललं होतं इथं. हे बघा काय धिंगाणा चाललंय सगळं. ठीक आहे, असो इकडच्या साईडने एंडिंग करू या वेळेस. तर मित्रांनो आजची ट्रेडिंग झालेली आहे. वाजलेले आहेत 2:40. 40 नाही 20 मिनिटं. उलट दिसलं इकडून चष्म्यातून. 2:20 झाले. आत्ता चालू व्हायची मागच्या वेळेस. पण डायरेक्ट हातात काय घेऊन बसावं लागायचं. ब्लड प्रेशर पण वाढायचं. अरे डायरेक्ट ताप यायला चालू व्हायचा. पण तो झोन आहे आमचा, लक्षात ठेवा.
तिथं कधी पण केव्हा पण कुठं पण आहे का नाही, सेलिंग कधी पण कुठं पण, तर म्हणजे ऍडजस्ट करू शकतो. पण सध्या ज्या प्रकारचे मुवमेंट आहेत ना, आता ह्या मुवमेंटमध्ये तुम्ही पण बघा की एवढे स्पाइक येतात ना की तिथं सर्वाइव्ह नाही करू शकत. केलंय का? ठीक आहे. तर असं मित्रांनो झालंय आजचं. आणि ह्या अशा सिच्युएशन मध्ये तुमचा ब्रोकर चांगला असणं पण खूप महत्वाचं आहे. नाहीतर कुठला पण ब्रोकर असेल ना तर हे अशा ह्याच्यात लॉस होऊ शकतो. त्यामुळे ब्रोकर वाईज आता आमचा ऍप स्टॉक मेन्शन पण केलेलं असतं, मेन्शन काय झालं तर टेक्निकली त्यांचं जबाबदार ते नसतं, आपणच जबाबदार आहेत. त्यामुळे आता आपला ऍप स्टॉक आहे, ऍप स्टॉक आपल्या 5-6 मोबाईल मध्ये लॉग इन आहे, काहीच विषय नाही, काय प्रॉब्लेम नाही अजिबात. हा, आणि एंजल वन पण 3-4 मोबाईल मध्ये लॉग इन आहे एंजल वन मध्ये पण. त्यामुळे दोन्ही बेस्ट ब्रोकर आहेत. आता तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर फ्री मध्ये करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन फ्री मध्ये ओपन करू शकता. ब्रोकरचं काहीतरी इश्यू झाला. हा, तर मित्रांनो आता नाव नाही घेऊ शकत, पण ते एका ब्रोकरचं इश्यू झालता थोडा. तर असं मित्रांनो, तर चालतंय, चांगलं वापरणं गरजेचं आहे, नाही तर तुम्ही पोझिशन घ्याल आणि अडकून राहू शकता. स्टॉक तर लयच खतरी, भारी काही मिस्टेकच निघाला, मिस्टेक नाही आतापर्यंत तरी, पण जर काय निघली तरी काय कस्टमर आपण आधी वापरायचो माहितीये ना, बैल पळायचा. हा, तो ब्रोकर घंटा बिंटा वाजते त्याची कधी कधी. तो आता आम्ही फक्त चार्ट बघायला वापरतो. चार्टला भारी येतो, ग्लिच नाही, काय नाही पडत नाही, काय म्हणतात एक्झिट करताना लिमिट ट्रिगर ऑर्डरला म्हणजे भारी चालतं. त्यामुळे प्रॉपर ठीक आहे. बाकी काय नाही मित्रांनो, हात दुखायला लागला माझा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला शेअर करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ते होतं चालतंय. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.